अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतरचे राजकारण हे सरळ निवडणूक निकालांपेक्षा खूप खोलवर जाणारे आणि अनेक स्तरांवर चालणाऱ्या सत्ता संघर्षाचे उदाहरण बनले आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर फक्त 6 महिन्यामध्ये झालेल्या या विधानसभा निवडणुकांनी केवळ मतदारसंघांचे समीकरण बदलले नाही, तर स्थानिक नेत्यांच्या भवितव्यावरही मोठा परिणाम केला आणि विशेषतः कोपरगाव आणि कर्जत जामखेड या मतदारसंघांनी संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर परिणाम केला. जिथे कोपरगावमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवार यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करत होते, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून विवेक कोल्हे यांची जोरदार तयारी सुरू होती. आणि 2019 मध्ये स्नेहलता कोल्हे यांचा झालेला पराभव लक्षात घेता 2024 मध्ये हा मतदारसंघ सोडणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती. तरीही आश्चर्यकारकरित्या विवेक कोल्हे यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आले, ज्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि भैया खाली का बसले हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून स्थानिक नेतृत्वापर्यंत चर्चेचा विषय बनला. याच दरम्यान त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा रंगली, ज्यामुळे काही काळ कार्यकर्त्यांची नाराजी शांत झाली. परंतु जसजसा वेळ गेला तसतसे हे आश्वासन हवेत विरघळल्यासारखे वाटू लागले आणि कार्यकर्त्यांचे मनोबल कोसळले. त्याचवेळी नगर परिषद निवडणुकांमध्ये विवेक कोल्हे यांनी दाखवलेली ताकद आणि पराग संधान यांना निवडून आणण्यात त्यांनी बजावलेली भूमिका ही त्यांच्या संघटन शक्तीची साक्ष देणारी होती आणि त्यामुळे नगर परिषद जिंकली तर विधानसभा देखील जिंकता येते हा आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण याच काळात आशुतोष काळे यांच्या गटाकडून आम्ही त्यांना थांबवलं नव्हतं असा दावा समोर आल्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आणि त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात हस्तक्षेप असल्याच्या चर्चांनाही राजकारण अधिक गुंतागुंतीचे केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर स्नेहलता कोल्हे यांनी विखे गटाचे नाव घेतल्याच्या चर्चेमुळे या संघर्षाला अधिक धार मिळाली आणि शेवटी विवेक कोल्हे यांनी विधान परिषद हा पर्याय स्वीकारला, ज्यामुळे त्यांना माझी हा टॅग टाळता आला. तर दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी अत्यंत अटीतटीची लढत झाली, ज्यामध्ये राम शिंदे यांनी जोरदार प्रयत्न करूनही त्यांना अवघ्या 1000 ते 1200 मतांनी पराभव पत्करावा लागला. पण त्यांच्या बाबतीत विधान परिषद हा सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्यामुळे ते पूर्णपणे राजकीय दृष्ट्या बाजूला पडले नाहीत आणि आज ते विधान परिषदेचे सभापती म्हणून प्रभावी भूमिकेमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सत्ता समीकरणे पाहिली तर महायुतीतील बहुतेक सर्व नेते सत्तेमध्ये आहेत, परंतु एकमेव सुजय विखे पाटील हे माजी म्हणून उरले आहेत आणि हीच गोष्ट सध्या सर्वात मोठा राजकीय प्रश्न बनली आहे. कारण 2019 मध्ये सुजय विखे एकटे सत्ताधारी होते आणि बाकी अनेक नेते माजी झाले होते, पण 2024 मध्ये परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे आणि आता सगळे सत्तेमध्ये असून सुजय विखे बाहेर आहेत. तरीही त्यांनी नगर परिषद, विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपला मोठी ताकद दिली आहे, अनेक उमेदवारांना निवडून आणले आहे, संघटन मजबूत केले आहे, तरीही त्यांचे पुनर्वसन होत नाही. हे कोडे कायम आहे आणि यामागे भाजपची रणनीती आहे की अंतर्गत गटबाजी किंवा काही अदृश्य राजकीय दबाव आहे हा प्रश्न उपस्थित होतो. कारण जिल्ह्यातील राजकारणात राम शिंदे आणि विखे गट यांच्यातील सुप्त संघर्ष अनेक वर्षापासून सुरू आहे आणि जर राम शिंदे निवडून आले असते तर त्यांची ताकद आज राधाकृष्ण विखे यांच्या बरोबरची झाली असती. परंतु पराभवामुळे त्या ताकदीवर मर्यादा आल्या असल्या तरीही विधान परिषदेतील त्यांच्या स्थानामुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळे त्यांचा प्रभाव कायम आहे आणि अनेकदा त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेतले जात असल्याचे चित्र दिसते, ज्यामुळे विवेक कोल्हे यांना योग्य वेळी विधान परिषद देण्यात आली असे मानले जाते. तर दुसरीकडे सुजय विखे अजूनही प्रतीक्षेत आहेत आणि पुढील टप्प्यात प्राजक्ता तनपुरे यांनाही विधान परिषद मिळण्याची चर्चा आहे, ज्यामुळे महायुतीमध्ये जवळपास कोणीही माजी राहणार नाही फक्त सुजय विखे सोडले तर. आणि हीच बाब राजकीय दृष्ट्या सर्वात जास्त लक्षवेधी ठरत आहे. कारण यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की पक्षामध्ये निष्ठा, कामगिरी आणि जनाधार असूनही एखाद्या नेत्याला का थांबवून ठेवले जाते आणि यामागे भविष्यातील मोठे राजकीय गणित आहे का किंवा एखाद्या गटाला बळ देण्यासाठी दुसऱ्याला थांबवले जात आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच विवेक कोल्हे विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर ते पुढील निवडणुकांमध्ये विखे गटाच्या बाजूने उभे राहणार की विरोधात हेही समीकरण बदलणारे ठरू शकते. आणि या सर्व घडामोडींचे पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते की अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते सत्तेच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे, जिथे प्रत्येक निर्णयामागे पुढील 5 ते 10 वर्षाचा विचार केला जातो आणि त्यामुळे सुजय विखे यांचे पुनर्वसन हे केवळ वेळेचा प्रश्न आहे की जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे हा मोठा राजकीय सस्पेन्स बनला आहे आणि येणाऱ्या काळात हा सस्पेन्स सुटतो की आणखी गुंतागुंतीचा बनतो हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यावरच जिल्ह्यातील पुढील राजकीय दिशा आणि नेतृत्वाचा समतोल अवलंबून राहणार आहे. तर तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं? तुमचे स्पष्ट मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.